नमो जी देवा परात परा, नमो जीवाचिया माहेरा, कृपा गुणाचिया सागरा सकलेशाम। तू निराधाराचा आधार, तू ज्ञान भक्ताचे जिव्हार, ज्ञान प्रेमाचा अधिकार तुझ्यामुळे। नामची आनंदाचा झरा, नाम सुखाचा थंडवारा, नामे चुकती रझारा 84च्या। नामाचा महिमा अगाध, नाम ईश्वरीचा प्रसाद, नामानेची घडतो संवाद ईश्वरासी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उपस्थित सज्जनो, श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलच्या मार्फत द्वारे आपण गेल्या 7 दिवसापासून नामाचा महिमा ऐकत आहोत। ईश्वराच्या नामाची कथा वार्ता ही दुर्लभाती दुर्लभ आहे। या कलियुगामध्ये सगळं सुलभ आहे। शास्त्र सांगतात की सगळं काही भेटेल, वस्तू भेटेल, पैसे भेटेल, संपत्ती भेटेल, प्रेम भेटेल, काय 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 नको ते भेटेल। प्रापंचिक जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सर्व काही भेटतील, पण ईश्वराचा नाम आठविणारा दुर्लभ आहे। ईश्वराचं जो मुखामध्ये नाम स्वीकारतो घेतो तो जीव अति दुर्लभ आहे। म्हणून तुम्ही आम्ही भगवंताच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं, मनुष्याणां सहस्रेषु कच्चिदत्यति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेति तत्वता भगवंताला जाणणारी बरीचशी माणसं कमी आहे। असं ईश्वराचं नाम सर्वदूर पसरलेलं आहे। सगळ्या प्राणीमात्रांना माहिती आहे। कोणाच्या दुकानावरती आपल्याला कृष्णाचं नाव आढळेल, कोणाच्या गाडीवरती आढळेल, कोणाच्या बंगल्यावरती आढळेल, कोणी तोंडामध्ये एखादी वार्ता करताना दिसेल, कोणी कथा प्रवचनामधून कृष्णाच्या कथा सांगताना दिसेल, भगवन चिंतनाचं काही ना काहीतरी तत्त्व सांगताना दिसेल। सर्वदूर पसरलेलं ते भगवंताचं नाम आहे, पण तत्वानुसार जाणणारे खूप थोडे आहे। खूप थोडे माणसं आहेत की भगवंताला तत्वानुसार जाणतात। तुम्ही बाह्यांगाने वरचेवर कितीही त्या गोष्टीला जाणून जर घेतलं, जोपर्यंत तुम्हाला पितळाचा, तांब्याचा आणि सोन्याचा भेद माहिती नाही आहे तोपर्यंत तिघाचे रंगही सारखेच दिसणार आहे। पिवळ्या रंगाची एखादी वस्तू बघितली, पितळाची एखादी वस्तू बघितली आणि सोन्याची एखादी वस्तू बघितली, तीनही सारखंच दिसतं ना। पण जोपर्यंत तुम्हाला त्यातला भेद माहिती नाही तोपर्यंत 3 गोष्टी सारख्या आहे। पण जेव्हा भेद म्हणजेच तत्व त्यातलं जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही खऱ्या वस्तूला ओळखू शकाल। तसं भगवान नामाला या कलियुगामध्ये बोलणारा, उच्चार करणारा दुर्लभ आहे। देव दुर्लभ क देवा ते आठविता दुर्लभ। परमेश्वराला आठवणारा जीवात्मा खऱ्या अर्थानं दुर्लभ आहे। आणि अशी नामाची महिमा, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे, अशा नामवंताची सुद्धा महिमा याच्यामध्येच आहे। आणि आपण ती गेल्या 5-7 दिवसापासून ऐकत आहोत। जेवढे पण श्रोते ह्या प्रवचनाला, ह्या निरूपणाला ऐकत आहेत ते स्वतः भाग्यवान आहेत। कारण मी स्वतः ह्या शास्त्ररूप प्रवचनाला, शास्त्ररूप जे निरूपण आहे त्याला अति अवघड न करता अति सोपं करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि याला सारासार मला जर आधार भेटला असेल तर परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित चिंतनीजनक बाबाजी यांच्या एका ग्रंथाचा। त्यांनी नामाचे 10 टाय हा ग्रंथ रचलेला आहे। त्या ग्रंथामधून मी आपल्यासमोर व्यक्त होत आहे। सोपं करता आलं पाहिजे। अति अवघड शास्त्र सहजासहजी कोणाला उमटत नाही आणि मग लोक कदाचित त्याच्यामुळेच शास्त्रामध्ये डोकावत नाही। सोप्या पद्धतीनं आपल्याला नाम उच्चारण कसं करावं, कसं केलं पाहिजे याचा गुह्यार्थ मी अल्पमतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे। असो, नामाचे बरेचसे फायदे, नामाचे बरेचसे लाभ आत्तापर्यंत आपण ऐकलेत। सुरुवातीपासून नामाचा महिमा ऐकला, मग नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम वाजत वाराधरी इथपर्यंत आपण आलेलो आहोत। आणि आता आज आपल्याला 2 वचनं ऐकायची आहेत।
दोन नामाचे फायदे आज आपण ऐकणार आहोत. ते आहेत नाम पडते आकाश धरी आणि नाम येते विघ्न हरी. आज दोन याच्याकरता घ्यायचे आहे की त्याच्याविषयी विवेचन थोडं थोडं आहे आणि महानवमीचा पण एखादा व्हिडिओमध्ये टाकावा लागेल. त्या कारणाने नामाचे हे दोन लाभ आपल्याला सोबत ऐकायचे. आकाश हे अदृश्यमान असतं. नाम पडते आकाश धरी ह्या ईश्वराच्या नामाच्या लाभाला आज आपण ऐकणार आहोत. ज्या पद्धतीने आकाश हे अदृश्यमान आहे त्या पद्धतीने अज्ञातपणे अशी काही संकट आपल्यावरती येत असतात. आकाशा एवढी संकट येत असतात. आभाळ कोसळलं आपण कधी कधी म्हणतो. एखाद्या परिवारामध्ये अचानकपणे असं काही विघ्न येतं. घरातली करती माणसं निघून जातात, घरातला कणा मोडून जातो, घराचा वासा मोडून जातो, घराचं छप्पर उडून जातो. आणि भौतिक अर्थाने जरी हे झालं नसेल तर घरामध्ये भेदाभेद होतात, घरामध्ये वाद निर्माण होतात, घरात बऱ्याचशा काही कुरीती चालू होतात, घरात काही बाधा होतात. अचानकपणे करता माणूस निघून जातो, आजारी पडतो. पैशाचा लॉस म्हणा, संपत्तीचा लॉस म्हणा, जमिनीचा लॉस म्हणा, शारीरिक लॉस, काही ना काहीतरी व्यत्यय. म्हणजे आभाळा एवढं संकट त्या व्यक्तीवरती येत असेल तर त्याला नाम हा सगळ्यात मोठा पर्याय सांगितलेला आहे. प्रथमतः आपण समजून घेऊ की नाम पडते आकाशधरी. आकाशधरी म्हणजे काय? आकाश धरतं म्हणजे काय? आभाळ कोणावरती पडतं असा भाग नाही आहे, पण आभाळा एवढी मोठी मोठी कधी कधी विघ्न येत असतात. आकाश म्हणजे व्याप्ती आहे. व्यापक अर्थाने सांगायचं की एवढं मोठं जरी तुमच्यावरती विघ्न आलं तर त्याला नामाच्या बळाने, श्रीपती परमात्म्याच्या नामाभिमानाने दूर करता येतं. ज्या पद्धतीने कधी कधी दुष्काळाचं सावट आहे. कालच मी सांगितलं की कोरोनासारखी महामारी आली होती. याहीपूर्वी महामाऱ्या येऊन गेल्या, त्यावेळेसही लोक तरलेत. यवनाच्या धाडी असतील, प्लेगची साथ असेल, इंग्रजांचे अत्याचार असतील, मुघलांचे अत्याचार असतील, 800 वर्षापासून ह्या पंथावरती, या धर्मावरती आणि इथल्या साधकांवरती हजारो विघ्न आले. तरीही या परंपरा, तरीही ग्रंथ, तरी ह्या सगळ्या जे काही संस्कृतीचे भाग असतील सर्व जिवंत आहे, यथावत आहे. आपले सर्व ग्रंथही जिवंत आहे, विधी अनुष्ठानाच्या सगळ्या परंपरा जिवंत आहे. हे सगळं ईश्वराचं साह्य आहे की त्या परमात्म्याने त्या साधकांना कुठं ना कुठं तरी साह्य केलेलं असेल. म्हणून आपल्यापर्यंत 800 वर्षापासून सर्वज्ञांचं चरित्र आलं, सर्वज्ञांचे सूत्रपाठ आले, सर्वज्ञांच्या लीळा आल्या, सर्वज्ञांच्या महिमामंडन आलं, सर्वज्ञांचं सगळं. पुढीलही बरेचसे ग्रंथ असतील, महानुभाव संप्रदायाचे 6500 ग्रंथ असतील. हे सर्व नावाच्या अभिमानानेच आलेले. त्या लेखकांना, त्या साधकांना त्या परमात्म्याने साह्य केलं म्हणून ते आतापर्यंत आलेले. पण प्रापंचिक माणसावरती बरेचसे विघ्न येतात, त्यापैकी दुष्काळाचं सावट आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा आमच्यावरती आलेलं विघ्न परमात्म्याने दूर करावं. विघ्न तुमच्यावरती आलेलंच परमात्मा दूर करणार आहे. साऱ्या गावावरचं विघ्न दूर नाही करणार. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याचंच विघ्न करणार आहे दूर. दुष्काळाचं सावट असेल, अतिवृष्टीनं पीक गेलं, आभाळ कोसळलं, बऱ्याच वेळा आकाशामधून उल्का पडते, वीज भल्या भल्या विजा कडकडतात, गारांचे सडे पडतात, अनाहतपणे अचानकपणे आपल्या अवतीभोवती अचानक संकट येतात. आणि चौबाजूनी मारक असलेली संकट आहेत. चारही बाजूनी कुठेही पळता येत नाही, मागेही पळता येत नाही, पुढेही पळता येत नाही. पुढं पळलं तर आड आहे, मागं पळलं तर विहीर आहे. अशा पद्धतीनं येणाऱ्या संकटांना नाम रोखून धरत असतं. तुमच्यावरती संकट येणारच आहे, पण एक वाक्य नीट ऐका की संकट तुमच्यावरती येणारच आहे. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणारच आहे. पण ईश्वराचं नाम त्या संकटाला तलवारीचा घाव सुरी एवढा करत असतो. तलवारीच्या घावाने हातपाय तुटणार आहे, कदाचित शिरसुद्धा वेगळं होणार आहे. पण सुरीचा घाव झाला, तो घाव बारीक झाला आणि कदाचित तो घाव काट्यावरती सुद्धा गेला. एवढा मोठा तलवारीचा घाव होता पण तो काट्यावरती गेला. खूप मोठं संकट होतं. आपण म्हणतो कानावरून गेलं. कानावरून गेलं म्हणजे काय? जवळूनच गेलं निघून. अचानकपणे गाडीला धडक बसणार होती, पण अचानक बुद्धी, सद्बुद्धी परमात्म्याने दिली, ईश्वराची कृपा झाली, आपण क्षणभर थांबलो. बऱ्याच वेळा असे अनुभव कुणाला आले असतील की एखाद्या घरून किंवा आपल्याच घरून निघायचं असतं, पण 5 मिनटं उशीर झाला. 5 मिनटांनी जेव्हा निघाले तर तेव्हा बघितलं की रस्त्यामध्ये खूप मोठ्या गाड्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, रस्ताच काही नाही तरी काही खचून गेलेला आहे, काहीतरी विघ्न आलेलं आहे. आणि मग तुम्ही देवाचा वरती बघून धन्यवाद करता की बरं झालं मी थोडा उशिरा निघालो. असं घडतं, बऱ्याच वेळा घडतं. रात्री अपरात्री आपण बाहेर जाणार असतो, पण अचानक कोणाचा कॉल आला की जाऊ नका, थांबा,
अचानकपणे मनामध्येच आलं की जायचं नाही, अचानकपणे गाडी बंद पडली, अचानकपणे असे काही ना काहीतरी ईश्वर बहाणे देत असतो. ईश्वर कुठून ना कुठून तरी आपली इनडायरेक्टली मदत करत असतो की जेणेकरून तुमचं कर्म टळावं. पण कर्म प्रारब्ध जर चांगलं असेल तर भल्या भल्या ज्योतिषांनी सांगितल्यानंतर, संकेत झाल्यानंतर, भले भले स्वप्न सुचा झाल्यानंतर सुद्धा माणूस तिकडं ओढल्या जातो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो 5 मिनटं उशिरा गेला असतं तर खूप चांगलं झालं असतं. आपण म्हणतो आज तिथं गेलो नसतं तर बरं झालं असतं. आपण म्हणतो ही गोष्ट केली नसती तर बरं झालं असतं. होतं ना, बऱ्याच वेळा होतं. काही परिवारातील लहान मुलं खेळता खेळता टपमध्ये पडली, खेळता खेळता रांजणामध्ये पडली, खेळता खेळता वरून जिन्यावरून पडली, बिल्डिंगमधून पडली. मग त्यावेळेस आपण म्हणतो की नाही, ह्यावेळेस असं केलं असतं, तसं केलं असतं, तसं केलं असतं. हे नंतर झाल्यानंतर म्हणायचे पर्याय आहेत किंवा मनाला तसल्ली देण्याची कारणं आहेत. पण ज्या पद्धतीनं कर्म पेरलेलं असेल त्याच पद्धतीनं ते कर्म चालून येणार आहे. ते तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. फक्त एकमेव नाम तिथं टाळू शकतं. नामाचं जर तुमच्याकडं कवच असेल तर तुम्हाला कदाचित संकेत होतो. असे बहुतेक उपदेशी लोकांना किंवा नामधारी लोकांना, नामधारक लोकांना असे अनुभव आहेत की त्यांना ईश्वराने असे संकेत दिले, नामाने संकेत दिले, नामाचे अनुभव आले. रात्री अपरात्री जात असताना गाडीचं टायर फुटणार होतं, पंक्चर होणार होतं, पण चालत राहिले आणि अचानकपणे टायर ब्लास्ट झाला किंवा फुटला किंवा पंक्चर झाला. काय करायचं, गडद रात्र आहे, सगळीकडून अंधार आहे, रस्त्यावरती इतकी ट्रॅफिकही नाही आहे. पण अचानकपणे समोर बघितलं तर लक्षात आलं की तिथं पंक्चरचं दुकान आहे. ही ईश्वराची सहाय्यता नाही का हो? ईश्वराची सहाय्यता आहे. एखादी भाजी शिजवली भाजी आणि थोडंसं झाकण न ठेवता जरा थोडेसे बाजूला झाले आणि अचानकपणे वरतून पाल पडली, आपल्या लक्षात नाही आलं, ती पाल त्याच्यामध्ये मरून गेली, किडा त्याच्यामध्ये मरून गेला. आपण तिकडून आलो, भाजी झाकून ठेवली. झाकून ठेवल्यानंतर आता जेवणाची वेळ आहे, सगळी लोकं, आता सगळा परिवार ती भाजी खाणार आहे. पण आपण एखाद्या लहान लेकराला सांगितलं की जा तेवढी कढई घेऊन या, पातेलं घेऊन या, आणि ते लेकरू घ्यायला गेलं आणि त्याच्या हातातून ते पातेलं सटकलं, त्याच्या हातातून ती कढई सटकली. आपण पटकन उठून येऊन त्याच्या 2-3 थोबाडीमध्ये मारल्यानंतर ती भाजी थोडीशी सावरायला गेलो किंवा साफ करायला गेलो तर तेव्हा आपल्याला दिसून आलं की त्याच्यामध्ये पाल पडलेली होती. कुणी सहाय्य केलं हो हे? कोणी सहाय्य केलं? ईश्वरच, परमात्माच, नाम इथं सहाय्य करत असतं. तो देव सचेत आहे, इतका सजग आहे, इतका तुमच्याविषयी चिंतित आहे की तो तुमच्यावरती 24 तास लक्ष ठेवत असतो. पण कुणावरती? जो नाम स्मरण करत असेल, जो ईश्वराचं नाम भजत असेल, घेत असेल, ईश्वराचं नाम जपत असेल, त्याच्यावरतीच. असं कुणावरतीही देव रिकामा नाही, कुणावरतीही देव रिकामा नाही. सगळ्यांवरती ईश्वराचं तसं लक्ष आहेच, पण नाम घेणाऱ्या व्यक्तीवरती विशेष करून परमात्म्याचं लक्ष आहे. ज्या पद्धतीने पांडवांचं सर्वस्व हरलं एका क्षणामध्ये, ते राजाचे रंक झाले नाव एका क्षणामध्ये. द्यूत हरलं, द्यूतामध्ये सगळं इंद्रप्रस्थ हरवून गेलं एका क्षणामध्ये. रात्री राजे होते, रात्री लोक त्यांच्या अवतीभोवती चौऱ्या ढाळत होते, नमस्कार करत होते, दंडवत घालत होते, झुकून सलाम करत होते, आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडं कुणीही पाहणारं राहिलं. कर्माने कुबुद्धी दिली, कर्म प्रारब्धाने अशी कुबुद्धी आली की द्यूत खेळावं. बघा, बरीचशी माणसं त्याच्यामध्ये म्हणत होती की अरे खेळू नका, अरे खेळू नका. पण धर्मराज त्यावेळेस अंध झाला होता. धर्मराजाने अंधत्व स्वीकारलं होतं. हे बुद्धीचं अंधत्व आहे. बऱ्याचशा वेळी डोळ्यानं दिसतं, परंतु बुद्धीवरती काही ना काहीतरी झापड आलेली असते. काही गोष्टी आपल्याला वाटतात की चुकीच्या आहेत, तरीही आपल्याकडून होतात. ही बुद्धीची, कर्माची झापड आहे. आणि धर्मराजाच्या बुद्धीवरती झापड आली. धर्मराज दूध खेळला, पांडवासहित, द्रौपदीसहित सर्व राज्य हरलं. आभाळ कोसळलं ना हो. बाहेर आल्यानंतर जेव्हा पांडव रडत होते, वनवासाला निघाले, त्यावेळेस त्यांचं अश्रू पुसायलाही कोणी नव्हतं हो, कोणीच नव्हतं. कालपर्यंत सगळी माणसं त्यांची हांजी करत होती. दुसऱ्या दिवशी कुत्रंसुद्धा जवळ येत नव्हतं. एकमेकाकडे पांडव बघायचे, एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून रडायचे. ती द्रौपदी एकटीच बाजूला उभी होती, एकटीच त्या परमात्म्याचा धावा करत होती. पण श्रीकृष्णाने पूर्वीच मना केलेलं होतं, दूध खेळू नका. पूर्वीच काही गोष्टी, नियम सांगितले होते, पण त्या घडल्या ह्या कर्म प्रारब्धाने.
या कर्मबंधनाने ऋणानुबंधनाने गोष्टी घडल्या आणि त्यांच्यावरती अचानकपणे आसमान कोसळलं. पण बघा, जर महाभारत वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की 12 वर्षापर्यंत 13 वर्षापर्यंत वनवासामध्ये अज्ञातवासामध्ये पांडवांच्या केसाला सुद्धा त्या भगवान परमात्म्याने धक्का लागू दिला नाही हो, धक्का लागू दिला नाही. मग ते दुर्वास ऋषीचं सत्वहरण असू द्या, त्यानंतर त्यांना अन्नाची अनुपलब्धी असू द्या, बरेचसे संकट त्यांना त्यांच्या त्या एकांतवासामध्ये आली, परंतु पांडवांच्या केसालाही त्या भगवंताने धक्का लागू दिला नाही. हे ईश्वराचं नामाचं कार्य आहे. या पद्धतीने परमात्मा सहाय्य करत असतो. अचानकपणे ढगफुटी झाली, आता होणार आहे, ढगफुटी होणार आहे की तुम्ही घरातून कुठंतरी बाहेर जाणार होते, पण अचानक तुम्हाला आळस आला, अचानक तुम्हाला पत्नी म्हटली, लेकरू म्हटलं, कोणी ना कोणीतरी घरातलं म्हटलं अर्ध्या तासाने जा, 1 तासाने जा, किंवा अचानक कोणाचा मित्राचा फोन आला की आम्ही घरी येतोय, आणि मग तुम्ही घरी थांबले, अचानक भयंकर पाऊस सुरू झाला की वादळ आलं, तुफान आलं, पूर आला, काय काय नाही ते आलं, तुम्ही घरी थांबले. हे घरी थांबवण्याला निमित्त तुमच्या मुखातलं नाम आहे. जेव्हा आभाळ कोसळतं, महाकाळ होऊन येत असतं, तेव्हा तुमचा सांभाळ करणारं नाम असतं. या सृष्टीमध्ये जोपर्यंत नामधारी आहे, परमेश्वराने खूप बारीक स्वतःला सुद्धा नियम घालून घेतलेले आहे आणि मायेला सुद्धा नियम सांगितलेले की जोपर्यंत या सृष्टीमध्ये एक जरी नामधारिया असेल, एक जरी ज्ञानिया शिल्लक असेल, तर तू ह्या सृष्टीचा संहार करू नये, एवढी तिला सक्त ताकीद दिलेली आहे. म्हणून नाम ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये आहे त्याच्या त्याच्या वश परमात्मा आहे. देवाला वश करण्यासाठी जगाला वश करा अथवा न करा, जग स्वार्थाचं आहे, ते तुमच्या कामापुरतं तुमच्या वश राहील, नंतर तुमच्या उलट होऊन तुमच्या विरुद्ध बोलेल. पण देवाला जर तुम्ही वश केलं तर देव तुमचं सदोदित 24 तास रक्षण करत राहील, एवढी देवाच्या नामाची ताकद आहे. स्वामी म्हणतात की धर्माची या झाडा रायाची राणी, राजाची राणी जरी धर्माच्या चाडेने, धर्माच्या इच्छेने जर आमच्या शरण आली, आमच्या जवळ आली, तर तिच्यावरती आभाळा एवढं जरी विघ्न आलं तरी आम्ही त्याला थांबवू शकतो. बरीचशी माणसं, बाया, स्त्रिया म्हणतात की बाबा आम्हाला घरामध्ये देवदेव करता येत नाही, घरामधली माणसं अनुकूल नाहीत, असं नाही तसं नाही. माऊल्यांनो, एवढं देवाचं सूत्र लक्षात घ्या, फक्त आत्मा जर तुम्ही ध्यायला, तो परमात्मा जर तुम्ही त्याचं स्मरण करत जर राहिले ना, तर तो पाप्यांना सुद्धा सद्बुद्धी देतो ना, पाप्यांना सुद्धा सद्बुद्धी देतो. तर तुमच्या घरातली कमीत कमी माणसं तर आहेत, असू द्या, त्यांना धर्माचं थोडंफार अंग नसेल, धर्माच्या काही गोष्टी त्यांना पटत नसतील, धर्मावरती कदाचित ते विपरीत असतील, हे पूर्वजन्मीचे प्रसव असतात की ज्या घरामध्ये नामिया म्हणजे नामधारक किंवा नाम घेणारा असतो ना, तर त्याला टोचण्यासाठी आजूबाजूला परमात्मा काटेसुद्धा रोवत असतात, आजूबाजूला काटेसुद्धा तयार करत असतात. ते काटे आपण टोचून घ्यायचे नसतात, त्यांच्या बोलाला आपण सोडून द्यायचं असतं. कोणी काहीही बजो, जग निंदो अथवा वंदो, आमचा एकच धंदा आहे की आम्ही परमात्म्याला सोडणार नाही, आम्ही आमची भक्ती सोडणार नाही. बेटा, आपली भक्ती सोडता कामा नये कुठल्याच परिस्थितीमध्ये. अरे चांगल्या मस्त परिस्थितीमध्ये सगळीकडून चांगलं असेल, सगळीकडून अनुकूल परिस्थिती असेल, अशा परिस्थितीमध्ये तर सगळे लोक, सगळेच माणसं तयार होऊ शकतात, सगळीच माणसं देवधर्म, देवपूजा करू शकतात, भक्ती करू शकतात. अनुकूल परिस्थितीमध्ये करून दाखवा ना. मीरेचं जर उदाहरण घेतलं तर मीरा राजघराण्यामध्ये लग्न करून आलेली आहे. ती ज्यावेळेस पतीला किंमत देत नाही, त्यावेळेस कुवरसा म्हणजे तिचा पती तिच्यावरती विपरीत होतो, अनेक प्रकारचे तिच्यावरती विघ्न धाडतो. आणि त्या विघ्नातला एक प्रकार तुम्ही ऐकलेला असेल की तिला विषाचा प्याला दिलेला आहे, दुधाच्या दुधामधून तिला विष दिलेलं आहे. असा दुधाचा प्याला, विषाचा प्याला मीरा अति आनंदाने पिते आणि अति आनंदाने पिऊन सुद्धा सकाळी सकाळी उठून मेरे तो गिरधर गोपाल दुजा नको ये, हे नामस्मरण करत राहते, नाचत राहते, त्याच्या आनंदामध्ये तल्लीन होते. किती महान महान समर्पण आहे, किती महान समर्पण. आपल्याला तर असलं काही जमतही नाही हो, आपण तर असं काही करतच नाही. आपल्याला 1 गाठी 2 गाठी 5 गाठ्या याच्यापेक्षा जास्त करायच्याही नसतात. त्यातही आपल्याला आजूबाजूचे विघ्न वाटतात, आजूबाजूचे शल्य वाटत असतात. असं काही नाही आहे. विषम परिस्थितीमध्येच तुम्हाला धर्म टिकवता आला पाहिजे. सबल परिस्थितीमध्ये तर सगळी कार्य आसानीनं होत असतात,
इझिली होऊन जातात. पण दुर्बल परिस्थितीमध्ये ज्याला जमलं ना, त्याचाच कैवारी परमात्मा आहे. कोणतीही शेवटच्या समयाला भगवान परमात्म्याकडे, भगवान कृष्णाकडं दुःख मागते की देवा मला द्यायचं जर असेल तर फक्त दुःख दे, दुसरं काही देऊ नको. देव म्हणतो, अगं आत्याबाई, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, तुझ्या लेकरांना मी राज्य दिलं, पण तुला काहीतरी वेगळं काहीतरी द्यावं म्हणून मी तुला विचारलं, पण तू काय वेगळंच काहीतरी मागून बसतीये. दुःख घेऊन करणार तरी काय, दुःख घेऊन करणार काय. कोणतीच खूप समर्पक उत्तर आहे, कृष्णा अरे कन्हैया, अरे जर तू दुःख दिलं ना मला, तर त्या दुःखामध्ये तू सदैव माझा सोबती असणार आहे, तू सदैव माझा साथी असणार आहे. दुःखामध्ये मला माहिती तू सोडून जाऊ शकत नाही, आनंदामध्ये तू इकडं तिकडं होशील, अत्र तत्र होऊ शकतोस, पण दुःखामध्ये तू सदैव, आणि मलाही तुझी नेहमी आठवण राहील की मला काटा टोचतोय ना, मग काटा टोचल्यामुळं मी सदैव तुझं नाम स्मरत राहील. किती सुंदर भक्तांचे मागणे हो, किती सुंदर मागणे. हे मागणं आपल्याला देवाजवळ जमलं पाहिजे. लोकांसाठी, आपल्यासाठी काही मागत बसण्यापेक्षा समाजासाठी, लोकांसाठी मागा, किंवा त्या देवासाठीच मागा. देव प्रसन्न झाले, या देवाला देवच मागितला पाहिजे, दुसरं काही नको. असा हा ईश्वर आपल्याला सततम कीर्तयंत माम, नेहमी नेहमी स्मरण करून तो प्रसन्न करता येईल. त्याला आपल्याला प्रसन्न करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतील. त्यातलं एक प्रथम कर्तव्य म्हणजे नाम आहे. आणि मग तो दयाघन परमात्मा आपल्यावरती आभाळासारखी माया करत असतो. पडते आकाश धरी म्हणजे काय, की आभाळ एवढं तो विघ्न दूर करतो आणि आपल्यावरती आभाळ माया करत असतो. आभाळ माया असो मजवरी, पाखर मायेची, भिका तुझला भीक मागतो, तुझ्या करुणेची. आचार्य श्री चिंतनीजनक बाबा म्हणतात की बास तू काही असो, तुझं काही देऊ अथवा नको देऊ, तू मला काही दे अथवा नको देऊ, संपत्ती नको देऊ, काहीच नको देऊ, सुख दे, संपत्ती दे, काही नको, पण आभाळा एवढी तुझी माया दयाघन परमात्मा माझ्यावरती असू दे. तुझी प्रचूर असलेली माया माझ्यावरती जर असेल तर मला ह्या जगाचं काही नाही पडलेलं आहे. जग माझ्या कितीही विरोधात जर गेलं, पण तू जर माझ्यासोबत असशील तर मला कशाची भीती नाही आहे. म्हणून अर्जुनासारखं जर जगायचं असेल, अर्जुनासारखं जर खऱ्या अर्थानं यशस्वी व्हायचं असेल, तर कृष्णासारखा साथी आणि सारथी तुम्हाला आपल्या वश करावं लागेल. ज्या पद्धतीने स्वमुखाने परमात्मा नामाची थोडी सांगत असतो, त्या पद्धतीने ते नाम खऱ्या अर्थानं सहाय्य पण होत असतं. स्वामींनी दंदियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. तो सगळीकडून प्रताडित होत असतो. सगळीकडून प्रताडित झालेला एखादा व्यक्ती आहे, सगळीकडून त्याला त्रास आहे, निंदा आहे, कुचेष्टा आहे, अपमान आहे, उपेक्षा आहे, कोणी टवाळ्या करतंय. अशा भयाने ज्यावेळेस तो त्रस्त होतो ना, तो त्यावेळेस एखाद्या बडियाचा, म्हणजे सदन माणसाचा, सबल माणसाचा आश्रय घेतो. आणि ज्यावेळेस समर्थ माणसाचा तो आधार घेतो ना, आणि मग निश्चिंतपणे तो जगाच्या पाठीवरती फिरतो. त्याच्याकडं वर नजर करून बघायची सुद्धा कोणाची ताकद नसते. वर नजरसुद्धा करत नाही कोणीच. का वर नजर करत नाही? कारण त्याच्यासोबत किंवा शेजारी जो आहे ना, तो समर्थ आहे, तो ताकदवान आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती कुणाची वरती नजर करून बघायची सुद्धा विषाद नाही आहे. एक अंगरक्षकाचा, नुसता बॉडीगार्डचा नुसता आधार घेतला तर जग टराटरा घाबरतं. तर ह्या जगाचा पोशिंदा, जगाचा मालक, जगाचा अंगरक्षक, जगाचा सगळं रक्षण करणारा जर आपल्या सोबत असेल, तर कोणाची काय विषाद आहे, कोणाची काय ताकद आहे? नाही. म्हणून दुर्जनांची पाठीराखण देव कधीच करत नाही, सज्जनांची पाठीराखण करत असतो. आपल्या जर काही चुका झाल्या असतील तर त्या देवाला, परमात्म्याला त्याच्याबद्दल माफी मागा आणि त्या देवाला विनंती करत राहा. त्या देवाच्या नामाचा आश्रय घेत राहा, नामाचा आधार घ्या, की जेणेकरून तुमच्यावरती आकाशा एवढं येणारं विघ्न समाप्त होईल, आकाशा एवढं येणारं विघ्न थांबल्या जाईल. देव खूप आपल्या जवळचा आहे हो, खूप आपल्या जवळचं आहे. म्हणून संतांनी त्याला बंधू मानलेलं आहे, आई बाप सगळं मानलेलं आहे, सगळं मानलेलं आहे. आईच्या प्रेमामध्ये काही पडदा असतो का हो? भावाच्या, बहिणीच्या प्रेमामध्ये काही पडदा नसतो ना. सगळी नाती ज्यावेळेस आपण भगवंताच्या चरणाजवळ विसर्जित करतो, त्यावेळेस तो भगवंत आपलाच असतो, फक्त आपला असतो. आणि तो आपलासा करण्यासाठी
त्यांनी जे सूत्र दिलेले आहे, त्यांनी जे मंत्र दिलेले ते मंत्र प्रतिपालन आपल्याला करता आले पाहिजे. म्हणून देवाला भजण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक भर टाका, ती म्हणजे नाम. आणि जर नामाची भर टाकलेली असेल तर आता स्मरणाची भर टाका. नेहमी कीर्तन करा, भजन करा, संकीर्तन ऐका, प्रवचन ऐका, शास्त्र ऐका, काही ना काहीतरी, की जेणेकरून दुष्कर्म तुमच्या जीवनामध्ये पदार्पण करणार नाही, दुर्मती तुमची कधी होणार नाही, तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार येणार नाही. कारण चांगलंच जर भरलेलं असेल तर बघा ना, गुलाबाच्या बागेमध्ये कधी गटारीचा वास येतो का? चंदनाच्या झाडाला कधी गटारीचा वास आला का? चांगलं आहे तिथं घाण जरी एकत्र झाली तरीही वाईटाचा तिथं वास होऊ शकत नाही, आणि जरी झाला तरी त्याचा वास येत नाही. तसं आपल्या अंतःकरणात जर आपण आपल्या मनाला भरायचंच आहे तर चांगल्या कर्माने, चांगल्या विचाराने, चांगल्या स्मरणाने, चांगल्या नामाने, चांगल्या विचाराने जर भरून ठेवलं तर दुर्विचार आपल्या मनामध्ये बिलकुलही येणार नाही. देव ज्यावेळेस महाराष्ट्रामधून देश त्याग करून चालले होते त्यावेळेस देवाने भक्ताला नामचिंतनाचाच आधार सांगितलेला. बघा, लीळा चरित्र जर कधी तुम्ही वाचलं, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथी चालले होते. भक्तजनांनी विनंती केली की देवा, अहो आम्ही सगळे उदास झालोय, सगळे उदास झाले होते सगळ्या परिवारावरती. मी तुम्हाला नाम येते विघ्न हरी या वचनाचा अर्थ आता सांगत आहे. हे सगळे उदास झाले, मासळीसारखे, माशासारखे तळमळायला लागले. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये वियोग दुःखाचे उमाळे यायला लागले. कारण आपल्या हातातला देव निसटून चालला. देवानेच सांगितलं की मी निघून चाललो. हातातली सुंदर अशी गोष्ट हरवल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं ना. तर त्या भक्तजनांचा, परिवाराचा सगळ्यात महत्त्वाचा, त्यांच्या हृदयाच्या वंदनामध्ये जो खोवलेला हिरा होता तोच हिरा निखळून पडत होता, चालला होता. हातचा देव निसटून चालला, पोरकं करून चालला, म्हणून सगळे उदास झाले. देवा, हे काय चाललंय? आमच्या विषयी तुझ्या मनामध्ये असा परका भाव तरी कसा निर्माण झाला? भक्तजन ढसढसा रडायला लागले. देवा, आमचं काय चुकलं, नेमकं काय अपराध झाले म्हणून विनंती करायला लागली. आणि आता आम्ही इथून पुढं करायचं तरी काय? देवा, तुझ्या अनुषंगाने आम्ही जगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि स्वामींच्या नंतर झालंही असं की स्वामी निघून गेल्यानंतर बरेचशा भक्तांची अवस्था खूप दुर्बल झालेली आहे. ज्या पद्धतीनं माशाला पाण्याच्या बाहेर टाकल्यानंतर तडफडून तडफडून जीव देतो, नागदेवाचार्य घ्या, बैसा घ्या, उसा घ्या, सगळे भक्त कसे उदास झालेले, सगळे भक्त सैरावैरा झालेले. सगळ्या भक्तांचं जसं शरीरामधून हृदय काढून घेतलं तर तो शरीर राहत नाही आहे, त्या पद्धतीनं ते सगळे महात्मे झाले होते. देवा, आता आम्ही काय करावं? देवाला विनंती करत होते. कुणाच्या जवळ राहावं, कुणाला हे आमचं दुःख सांगावं? तू आम्हाला हे जगन्नाथा, तूच खऱ्या अर्थानं सांग बाबा. तू अशा दुःखाला जन्म देणारा तरी कसा झाला की तुला आम्हाला सोडून जावं असं वाटतंय? तुझी कृपा का लोपली अनंता? देवा महाराजा, तू सगळ्या विघ्नांचा राजा आहे ना, सगळ्या विघ्नांना थोपवणारा आहे, महासंकटांना त्यांच्यावरती बोजा ठेवणार आहे. तू ज्ञान देऊन आम्हाला घडवलं, ज्ञान देऊन मडवलं. तू अचानकपणे तुझ्या हातून तयार केलेलं आम्हाला अचानकपणे फोडून जातोय, डावलून जातोय, ठोकरून जातोय. भक्तजन विचलित झाली, भक्तजन सैरावैरा झाली. सन्निधानाचा देवा तू आम्हाला उपहार दिला, खूप चांगलं बक्षीस सन्निधानाचं आम्हाला तू दिलं. जितक्या दिवस आमच्यासोबत राहिला ते दिवस सोन्याचे होते देवा. आणि आता अचानकपणे आमच्या जीवनामध्ये वनवा पेटून तू जात आहेस. भक्त ढसढसा रडतायत, देवाचे गुण आठवत आहेत, देवाच्या सगळ्या कीर्ती आठवत आहेत, लीळा आठवत आहेत. ज्या पद्धतीनं नौका पाण्यामध्ये बुडवावी त्याच पद्धतीनं आमची नाव, जीवनाची नौका तू पाण्यामध्ये बुडवून चालला आहेस. दयागणा, तू असेल, चिदगण असेल, तू खूप मोठा असेल, तू जगाचा मालक असशील, पोशिंदा असशील, जगाचा तू करता असशील, धरता असशील, पण आमच्यासाठी तू आमचा देव आहे, आमचा आत्मा आहे. नागदेवाचार्यांसारखा महापुरुष, महाआचार्य ढसढसा लहान लेकरासारखा रडतोय. खूप मोठं विघ्न त्यावेळेस आलं होतं. सगळ्या भक्तांना संकट पडलेले, महाभयान संकट पडलेले, आभाळ कोसळल्यासारखं संकट पडलेले, आभाळ कोसळल्यासारखं संकट पडलेले त्यांच्यावरती. तू सांगितले की देवा, अनंत ब्रह्मांड तुझ्यात आहे, मग आम्ही तुझ्यामध्ये नाही आहे का? मग आमचं दुःख तुला दिसत नाही का? भक्त आपापल्या मतीप्रमाणे देवाची स्तुती करण्यामध्ये मग्न आहेत. देवाला सांगतायत
की देवा कशा ना कशा तरी पद्धतीने तुझी प्रवृत्ती भंगाव, तो आम्हाला सोडून जाऊ नको. ज्या पद्धतीनं माऊली लेकराला सोडून जात असते त्या पद्धतीनं आमची अवस्था झालेली देवा महाराजा. अरे तुझं सन्निधान आम्हाला आनंदाच्या सागरामध्ये डोबून राहिल्यासारखं आहे. तुझं सन्निधान आम्हाला जे भेटलं होतं ते सन्निधान म्हणजेच खऱ्या अर्थानं आमचं जीवन आहे. तुझ्यानंतर जे जीवन आहे ते जीवन म्हणजे दोरी तुटून गेलेल्या पतंगासारखं आहे. सैरावैर झालेलं आहे, सैरावैर झालेलं. कुठं पडेल, कसं पडेल, कुठं काट्यामध्ये गुंतेल, अशा जीवनाला काही अर्थ राहणार नाही. देव सगळं ऐकत होता, देव सगळं ऐकत होता. देवाला दया आली. देव म्हणतात की बाबांनो, खरंच तुमचा माझ्यावरती इतका जीव आहे, तुम्ही खरंच माझ्याशिवाय राहू शकत नाही. ओ देवा, तुझ्याशिवाय राहणं म्हणजे खूप अवघड आहे. तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही, तू आम्हाला सोडून जाऊ नको. लहान लेकरासारखी ती सगळं भक्त परिवार आणि प्रगल्भ माणसं आहे ना, सगळी सगळी वयाने मोठी आहे, पण तरीही लहान लेकरासारखी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विनंती करत आहे. मग देवाने त्यावेळेस बघा, देवाने त्यावेळेस त्यांना उपाय सांगितला की लक्षभरी नाम स्मरावे. 1,00,000 जर तुम्ही श्री चक्रधर नामस्मरण केलं, 1,00,000 जर तुम्ही माझं नामस्मरण केलं, पाच्या नामाचं नामस्मरण केलं, तर आमची प्रवृत्ती भंगेल. किंवा माईम भट्टाकरवी गीता वाखाणेल. गीतेचं नाम पारायण केलं, पाठ केला तर प्रवृत्ती भंगेल. बघा, ह्या नामामध्ये इतकी मोठी ताकद आहे की नामाने ईश्वराची प्रवृत्ती भंग होते, ईश्वराची प्रवृत्ती दूर होते. ईश्वर रुसला असेल तरी तो नामाने खुश होतो, नामाने प्रसन्न होतो, तो आनंद घन आनंदित होतो, नामानेच आनंदित होतो. नामस्मरणाने, नाम जप्याने खुश होत असतो. म्हणून त्या नामजप्याला जितकं आपल्या अंतःकरणामध्ये ठेवता येईल तितकं ठेवा. हृदयाच्या कोपीमध्ये ते नामाची अंगठी, नामाचा ठेवा जर तुम्ही ठेवाल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमचं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, हरित झाल्याशिवाय राहणार नाही, आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज 2 वचनं आपण ऐकलीत की नाम पडते आकाश धरी. आकाश एवढं मोठं संकट तुमच्यावरती येणार असेल तरीही नाम तुम्हाला सहाय्यभूत होतं. बऱ्याच वेळा प्रश्न परत तेच पडतात लोकांना की आम्ही खूप जाप केला, आम्ही खूप पारायणं केली, आम्ही खूप देवाला खेटी मारल्या, आम्ही खूप देवाला विनवण्या केल्या, तरी आमच्या जीवनातलं संकट दूर गेलं नाही, तरी आमच्या जीवनामध्ये दुष्काळच राहिला, सुकाळ झाला नाही. बाबांनो, खेटी मारल्याने परमात्मा खुश होत असतात आणि हजारो माळा फिरल्याने परमात्मा खुश होत असतात. तर एखाद्या यंत्रामध्ये, एखाद्या मोबाईलमध्ये आपण त्याचं नामस्मरण लावून दिलं तर तो खुश होईल, त्यांनी तो खुश होत नाही. नीट लक्षात घ्या, भक्तीचं मर्मच हे आहे की तुम्हाला मनाचं समर्पण तिथं करता आलं पाहिजे. मनातून तुम्ही 1 मिनटं बसा, 1 तास नका बसू. 1 तास बसण्याऐवजी फक्त 1च मिनिट बसा, पण असं बसा की ते 10 तासाच्या बरोबर असेल. ते इतकं असेल की त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही आहात ह्याचा सुद्धा तुम्हाला विसर पडून गेला. का देव तुम्हाला स्वीकारणार नाही? पण नाही जमत ना आपल्याच्याने. आपण फक्त गिनती करण्यामध्ये माहीर आहोत. बऱ्याचशा लोकांनी नामस्मरणाची या 10 दिवसामध्ये गिनती केली असेल, गणना केली असेल. गणना केली, ठीक आहे, नाम आणि स्मरण झालं, पण ते नाम स्मरण तिथपर्यंत पोहोचलं का? हा पण प्रश्न अनुत्तरित आहे. आपण प्रश्न सर्वांनीच आपल्या मनाला विचारला पाहिजे. देवाला जे नामस्मरण पोहोचलं पाहिजे तसं नामस्मरण आपण करतो का? ज्या पद्धतीनं मी तुम्हाला नामस्मरणाला बसण्याचे काही नियम सांगितले होते तशा पद्धतीने बसून तुम्ही केलं का? अशी ही 2 वचनं आज आपण ऐकली. नाम पडते आकाश धरी आणि नाम ते विघ्नहरी. येणाऱ्या विघ्नांना जर सगळ्यात मोठा दूर करण्याचा उपाय काय असेल ते नामचिंतन आहे. म्हणून नामाचा आश्रय करा, नामाचा आश्रय घ्या. धन्यवाद. दंडवत प्रणाम.